माऊलींमध्ये उत्साह दिसत असतो तोच उत्साह या व्यापाऱ्यांमध्येही दिसतो। या व्यापाऱ्यांचं, या दुकानदारांची अक्षरशः संगीत खुर्ची आपल्याला बघायला मिळते। पालखी जिथे जिथे जाते, ज्या ज्या मार्गावर असते त्या मार्गावर हे सगळे दुकानं आपापली संगीत खुर्ची खेळत असतात। या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, प्रत्येक पालखी मार्गावरील प्रत्येक रस्त्यांवर ही आपापली दुकानं मांडतात। अक्षरशः रोज उपयोगी येणाऱ्या वस्तू ज्या वारकऱ्यांना लागतात, येणार जाणाऱ्या लोकांना लागतात, हे सगळे व्यापारी हे सगळे विकत असतात। माझ्यासोबत काही व्यापारी आहेत आणि साधारण हेच सगळी वारी इथून यांची देखील ही वेगळी वारी घडत असते। आपला रोजंदाज चालतो। तुम्ही कुठले आहात नक्की आणि पुन्हा पंढरपूर पर्यंत जाणार आहात का? हो, पंढरपूर पतवर जाणार। कुठले आहात? इंदापूर। इंदापूरचे। कसं नियोजन असतं तुमचं एवढं दुकान घेऊन पूर्ण वारी? बरोबरच असतो आम्ही, वारी बरोबरच असतो। आता पुढचं नियोजन काय असेल आजच्या दिवसाचं? आता पुढचं आम्ही आता वडकी नाल्यापाशी जाणार। वडकी नाल्यापाशी म्हणजे इथनं पालखी हल्ली की पुढे जाऊन तिकडे जाऊन समोर दुकानं लावायची? समोर दुकान लावायचं। रोजचा हा दिनक्रम? रोज रोज रोज। माझ्यासोबत इथे ना पालखीत आपण बघायला गेला तर अनेक जण आपापल्या वेगवेगळ्या रोज नित्योपयोगी ज्या गोष्टी असतात त्या घेतात। कधी कोणी विसरलेलं असतं त्या गोष्टी घेतात। माझ्यासोबत एक काका आहेत। इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। वारीत प्रेस देखील हे सगळ्या वारकऱ्यांना करून देतात। इथे दिसते ते इस्त्री त्यांचं हे करून देतात। कुठले आहात तुम्ही आणि हे सगळं कसं चालतं दुकान? कसं आहे संगीत खुर्ची तुमची दर याच्यात चालते, गावात जाते? आम्ही इंदापूरचे आळंदी ते पंढरपूर ही वारी करतो। वारकऱ्यांवर वारकऱ्यांची सेवाही करायची, आपलं पैसेही कमवायचे, यानुसार आम्ही दिंडी पूर्ण करत असतो वारी। वर्षभर जेवढं तुमचं कमाई होते तेवढीही या 15 दिवसात होते का, किंवा कमाईचं नियोजन कसं असतं? कमाई काही जास्त होत नाही, एक वारी पूर्ण होते आपली, त्या दृष्टीने आम्ही जातो पंढरपूरला, सगळेजण जातो आम्ही। काय आतापर्यंत किती लोक आले तुमच्याकडे? काय काय हे सगळे वारकरी बघतायत? हे सगळे हा जल्लोष बघून तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तर वेगळी वारी घडवतायत। हा जल्लोष बघून खूप आनंद झाल्यासारखं वाटतोय। साधारण बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी इथे विकायला ठेवलेल्या आहेत। अनेक दुकानं आहेत जी दुकानं आपल्याला रोजच्या वस्तू, उपयोगी असणाऱ्या वस्तू आहेत। माझ्यासोबत अनेक काही दुकानं आहेत, त्या दुकानांच्या ह्याच्यात जाऊया। वारकऱ्यांना ऊन वारा पाऊस हे सगळं करत वारकरी जमलेले असतात, या वारीत चालत असतात। कोणी पंचा, कोणी कपडे, कोणी दुपट्टे, बॅटरी, पाकिट हे सगळं विकणारे दुकानं इथे असतात। दादा कुठला आहेस तू? इंदापूरला आहे आपण। हे सगळं घेऊन वारी जाणार आता? हो। किती वर्ष झाले हे सगळं दुकान घेऊन? आमचं 2017 मध्ये चालू केलं, आता 5 वर्ष झालं आपल्याला। मग कोरोनात आता हे तुमचं झालं नाही, मग कोरोनात कसं हे होईल? तसे जाते आपण पालखीला, तसे गेले आपण पालखीला। कोरोनात नाही गेला? गेले होते। मग वर्षभर काय करता तुम्ही? वर्षभर आपलं दुकान आहे इंदापूरला। आणि मग वारीच्या दिवसात? वारीच्या दिवसाला सगळे माणूस येते ना वारीमध्ये, त्याच्यामुळे आपण येते आता फिरायला। दोन पण होते ना, देवाचं दर्शन पण होते, कामात पण होते, देवाचं दर्शन पण होते ना, त्याच्यासाठी आपण सोबत काम करायचं, कामासोबत देवाचं दर्शन घ्यायचं आणि त्यासोबतच एक वेगळी वारी आपण घडवायची। यासोबत बघितलं तर वारीतलं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे गंध, जे अष्टगंध लावण्यात येतं, त्याच्यानंतर जो टिळा लावण्यात येतो, त्या टिळ्याच्या सगळ्या वस्तू घेऊन हे काका इथे बसले आहेत। हे दुकान अजून पंढरपूर पर्यंत जाणार आहेत। काका काय काय वस्तू विकायला आहे तुमच्याकडे? सगळे आपल्या ज्या भाविक भक्तांना गरजेच्या वस्तू आहेत, अष्टगंध वगैरे असं सगळे त्या पद्धतीच्या वस्तू आपण इथे टिळा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो या सगळ्या वारीच्या ह्याच्यात। चंदन महत्त्वाचं असतं। आतापर्यंत किती जणांपर्यंत तुम्ही पोहोचले आहात? साधारण पंढरपूर पर्यंत हे सगळं गाठणार? हो, पंढरपूर पर्यंत जात असतो आम्ही आणि पूर्णच त्याला व्यवस्थित भाविकांचा प्रतिसाद चांगला आहे त्या वस्तू। कुटुंबासोबत आलात का? नाही, एकटाच। कुटुंब कुठे? आणि शिर्डी। हो, शिर्डीचे। मग त्यांना तुमचं रोजचं दुकान याचंच आहे की वेगळा काही व्यवसाय? नाही, याच आहे, शिर्डीमध्ये दुकान आहे। हो। सर, रोजचा व्यवसाय घेऊन पण आपण छान पद्धतीने वारी करू शकतो। आणि आपण बघितलं तर ही वारी आता टेक्नो सॅव्ही होत चालली आहे। सगळेजण वारीत टिपण्यासाठी, वारीतल्या एक एक गोष्टी टिपण्यासाठी एकत्र येतात आणि फोटोज, व्हिडिओज काढताना दिसतात। हा दादा इथे सगळे हेडफोन्स आणि कॉर्ड्स घेऊन बसलेत, मोबाईलचे कव्हर घेऊन बसलेत। या वारकरी आता टेक्नो सॅव्ही झालेला दिसतोय।
प्रत्येक वारकऱ्यांच्या हातात मोबाईल दिसतोय. किती वर्ष झाली ही अशी वारी तू करतोय हे सगळे सामान? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झालं. आधी तर या वारकऱ्यांकडे मोबाईल नसायचा किंवा काही, मग आता सगळं येतं. छोटा मोबाईल असायचा. वारकऱ्यांना काही वारकऱ्यांना कळतं मोबाईल मधलं किंवा त्यांच्या काही प्रतिक्रिया असतात, काय विचारतात ते? नाही म्हणतात आपलं हे मोबाईल हे झालं, आपलं चार्जिंग नाही या काय झालं, आपलं पाण्यात पावसात भिजलं तर रिपेअरिंगचं पण येते. ती पण रिपेअरिंगचं पण असायला पाहिजे वारीत. तू रिपेअर करतो सगळे? नाही रिपेअर नाही, आपण ग्लास, हेडफोन, डाटा केबल, चार्जर हे ती विकतो आपण. काय त्यांचं वारकऱ्यांचं आहे ना, चार्जर राहिलेला असतो घरी, मग मोबाईल चार्ज होत नाही त्यांचं, त्यामुळे चार्जर डाटा केबल हे जास्त खपतं आपलं. आपण पूर्वी ना हे सगळे वारकऱ्यांकडे ना मोबाईल नसायचे, तेव्हा वारकरी निवांत जायचे, सगळं बघायचं. आताचं काही चित्र बदललेलं दिसतं का? काय काय प्रतिक्रिया असतात वारकऱ्यांच्या किंवा काय काय विचारायला येतात बारीक सारी गोष्टी? होत नाही आता. साधारण बघायला गेलं तर एक टेक्नोसॅव्ही वारी आता सुरू झाली आहे काही वर्षांपूर्वी. त्यासोबत या व्यापाऱ्यांची एक वेगळी वारी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. रोज आपण जे करतो, ज्यातनं आपल्याला पैसे मिळतात, ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात, तोच व्यवसाय करून त्याच गोष्टी सोबत घेऊन हे आता पंढरीची वारी करायला निघतात. एकीकडे आपल्याला सगळी वारी टाळ मृदुंगाच्या गजरात दिसते, तर एकीकडे या दुकानांची सगळी संगीत खुर्ची पण आपल्याला पंढरीपर्यंत पाहायला मिळणार आहेत. कॅमेरामन उत्तमसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, दिघी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.